जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर मातीतून सोनं उगवता येतं, हे सोलापूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथील नंदकिशोर सुर्वे या 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करत अवघ्या 90 दिवसांत भोपळ्याच्या पिकातून 1.5 लाख रुपयांचा भरघोस नफा मिळवला आहे. अल्पवयात आणि शिक्षण सुरू असताना नंदकिशोरने मिळवलेले हे यश पाहून मोडनिंब परिसरातील शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर तरुण शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत असून सध्या सर्वत्र या बळीराजाचे कौतुक होत आहे. माझे नाव नंदकिशोर राजकुमार सुर्वे. ही व्हरायटी वरून या कंपनीची आहे. ह्याला पहिल्यांदा रोटर हे करून रान भुसभुशीत केलं, नंतर बियाणे लावून ओके झालं. ह्याला आतापर्यंत 20 ते 30 हजारापर्यंत खर्च आला. 1.5-2 लाखापर्यंत उत्पन्न चांगलं झालं. अर्धा एकर या क्षेत्रात हे भोपळा लावला आहे. आता एकदा लागवड केली सुरुवातीला तर मग किती दिवसात त्याची तोड चालू किती दिवसात? 2 ते 3 महिन्यात पालवणी होऊन जाईल आपली. आणि किती दिवस चालतं मग किती महिने तरी? 3-4 महिने चांगला चालतो. कुठल्या मार्केटला जाते ते? पुणे या मार्केटला जातो. कसं रेट आहे काय? आता या सणामुळे आता 7 ते 8 रुपयापर्यंत आहे, नाहीतर 20, 25, 30 पर्यंत रेट होता चांगला. काय शिक्षण वगैरे किती झालं? 11वी आता शिकते चालू आहे शिक्षण. 11वी सायन्स.